आणखी एक मोठी बातमी आपण पाहूया। भारत दहशतवादाच्या विरोधामध्ये लढाई लढत आहे। अमेरिकेमधील भारतीय राजदूतांनी हे स्पष्ट केलंय। पहलगाममधील पीडितांना न्याय देण्यासाठी आम्ही लढतोय असं भारतानं ठणकावलंय। अमेरिकेतल्या भारतीय राजदूतांची माध्यमांना ही प्रतिक्रिया आहे। दहशतवादाविरोधात भारत लढतोय असं स्पष्टपणे अमेरिकेतल्या भारतीय राजदूतांनी सांगितलंय। पहलगाममधील हल्ल्यातील पीडितांना न्याय देण्यासाठी आम्ही लढतोय। भारत दहशतवादाविरोधातली ही लढाई लढतोय। पहलगाममधील पीडितांना न्याय देण्यासाठी लढत असल्याचं अमेरिकेतल्या भारतीय राजदूतांनी सांगितलंय। माध्यमांना तिथल्या ही पहिली प्रतिक्रिया भारतीय राजदूतांनी दिली आहे। जगभरातल्या मीडियाचं लक्ष हे भारताकडे सध्या आहे की भारत नेमकं काय करतोय। तर त्या संदर्भात भारतीय लष्कराकडनं भारतीय राजदूतांकडनं ही माहिती दिली जाते। काल रात्रीच्या घडामोडींवर भारतीय लष्कराची ही पहिली प्रतिक्रिया आहे। पाकिस्तानचे सगळे हल्ले हवेतच उधळून लावले असं भारतीय लष्करानं म्हटलेलं आहे। तर भारताच्या कारवाईत कंगाल पाकिस्तानचं मोठं नुकसान झालेलं आहे। भारताकडून 8 शहरांवर कारवाई करण्यात आली। अनेक प्रमुख ठिकाणं पाकिस्तानचे लक्ष करण्यात आली आणि यात पाकिस्तानमध्ये मोठी पडझड झालेली आहे। अनेक वाहनांचं नुकसान झालंय। भारताच्या कारवाईत कंगाल पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय। तरी खुमखुमी काही थांबत नाहीये। पाक लष्कराच्या गोळीबारात सीमेवरील घरांचं मोठं नुकसान होतंय। सीमेवरील घरांमध्ये पाकिस्तानी शेलिंगचे तुकडे पडलेले आहेत। भारतीय लष्कराकडून पाकला जोरदार प्रत्युत्तर दिलं जातंय। तर रात्रभरामध्ये नेमकं काय काय मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या सुद्धा आपण या स्क्रीनवर या ठिकाणी पाहतोय। तर बलोच आर्मीकडनं पाकिस्तान लष्कराला मोठा धक्का। पाकच्या 2 अधिकाऱ्यांची हत्या केल्याचं BLAनं म्हटलेलं आहे। स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी त्यानंतर वाढते आणि एकीकडे भारताचा हवाई हल्ला तर दुसरीकडे काही ऐतिहासिक स्थळांची आता सुरक्षा सुद्धा वाढवली जाते। अर्थात ही खबरदारी आहे। भारतातल्या महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांवर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। इंडिया गेट, कुतुब मिनार, ताजमहाल, लाल किल्ल्याची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। तर पाकिस्तानकडून सीमेवरील गावं रिकामी करण्यास सुरुवात झालेली आहे। भारताच्या कारवाईला पाकिस्तान घाबरलेला आहे। सीमावर्ती भागात गावं रिकामी करण्यास आता सुरुवात झालेली आहे। संपूर्ण सीमेवरची गावं पाकिस्तानकडून रिकामी करण्यास आता सुरुवात झालेली आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूया। भारतीय सीमेवरील सर्व रुग्णालयांमध्ये हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। रुग्णालयांमध्ये राखीव खाटा ठेवण्याचे आदेशही देण्यात आले। तर एक महत्त्वाची घडामोड म्हणता येईल। भारतीय सीमेवरच्या सर्व रुग्णालयांमध्ये आता हाय अलर्ट आहे आणि इथे डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। काही खाटा